शासन एकीकडे स्किल इंडिया, तंत्रज्ञान विकास, डिजिटल इंडियाची स्वप्न दाखवत असताना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामार्फत सुरू असणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय तंत्र माध्यमिक शाळांमध्ये रिक्त पदं न भरल्यानं विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारमय होतंय। राधानगरी इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्राचार्यपद रिक्त आहे। या ठिकाणी वीजतंत्री, फिटर, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिक, वेल्डर, सीट मेटल, स्विंग टेक्नॉलॉजी हे ट्रेड शिकवले जातात। एकूण 208 विद्यार्थी संख्या आहे। प्राचार्यासह कनिष्ठ लिपिक 2 आणि सहाय्यक भंडारपाल आदी पदं रिक्त असल्यानं कार्यरत निदेशक आणि कर्मचाऱ्यांवर संपूर्ण भार येतोय। शासकीय तंत्र माध्यमिक शाळांमध्ये 20 ऑगस्ट 2085च्या शासन निर्णयानुसार मुख्याध्यापक, सहाय्यक अधिव्याख्याता, निदेशक 3, ज्युनियर क्लार्क, भंडार लिपिक, हमाल 2, चपराशी, सफाई कामगार अशी 12 पदं कार्यरत होती। ती कमी करून शासनानं 7 वर आणली आहेत। यातील शिक्षकासह 4 पदं रिक्त असल्यानं सर्व भार तिघांवर आहे। या शासकीय तंत्र माध्यमिक केंद्र शाळेत तालुक्यातील 7 माध्यमिक शाळांमधील इयत्ता 9वी आणि 10वीत टेक्निकल विषय निवडलेले 258 विद्यार्थी आठवड्यातून 2 दिवस ज्ञानार्जनासाठी येत असतात, पण इथल्या रिक्त जागांमुळे असुविधेला सामोरं जावं लागतंय। या संस्थांमधील रिक्त जागा त्वरित भरण्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांमधून होतीये।